11 जुलै मातृसुरक्षा दिन म्हणून ओळखला जातो आणि या दिवसाची माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत डॉक्टर उज्ज्वला पत्की मॅडम आहेत. तर नमस्कार मॅडम. नमस्ते. आज मातृसुरक्षा दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो, तर या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मी सर्व महिलांना सांगेल की मातृत्व हे प्रत्येक महिलेसाठी अत्यंत आनंददायी आणि एक पूर्णत्वाची भावना देणारी गोष्ट आहे. परंतु आपण मातृत्वाला सामोरं जाताना मातृत्व स्वीकारण्याच्या पूर्वी आणि गरोदरपणातले 9 महिने आणि बाळंतपणाची प्रक्रिया ह्या तिन्ही टप्प्यात अत्यंत काळजीपूर्वकरित्या पुढे गेलं पाहिजे. जसं मातृत्वाची तयारी करायच्या अगोदरच जेव्हा तुम्ही बाळाचा प्लॅन करताय त्यावेळेला तुमची पहिल्यांदी शरीराची निरोगीपणा आहे का, तुमचा आहार हा संतुलित आहे का, त्याचबरोबर तुम्हाला आधीचे कुठले आजार नाहीत ना, रक्तात ॲनिमिया नाही ना, ह्या साध्या साध्या गोष्टी आपण डॉक्टरांकडनं कन्फर्म करून काही न्यूट्रिशनच्या दृष्टीने ज्या चांगल्या गोळ्या आहेत त्या सुरुवात करून मगच आपण मातृत्वाकडे पाऊल उचलावं की जेणेकरून येणारं बाळ हे सुदृढ येईल. त्याच्यासाठीची आईची पार्श्वभूमी आपण प्रथम तयार करावी. गरोदरपणातले जे 9 महिने आहेत मॅडम, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचं महत्त्व वेगळं आहे. पहिले 3 महिन्यामध्ये गर्भ हा बनत असतो. नंतरच्या 3 महिन्यामध्ये ज्याला आम्ही सेकंड ट्रायमिस्टर म्हणतो त्याच्यामधले बारीक सारीक दोष आपल्याला कळतात आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये गर्भ हा शरीराने बनलेला असतो, फक्त त्याची पेशीरूप आणि वजनाच्या दृष्टीने वाढ होत असते. मग ह्या सर्व टप्प्यांमध्ये आपलं विविध प्रकारच्या तपासण्या हल्ली निघाल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या आहाराला पण अत्यंत महत्त्व आहे. आहारामध्ये तुम्ही संतुलित आहार घेणं, पालेभाज्या, फळं, मोड आलेली कडधान्य, आपली शेंगदाणे गुळाची चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, ड्रायफ्रूट्स, सर्व प्रकारची ताजी फळं हे आपल्याला जसं आवडतं तसं आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. नियमित व्यायामाला महत्त्व आहे आणि वेळोवेळी ज्या डॉक्टर लोक तुम्हाला तपासण्या सांगतात, मग त्या रक्ताच्या असू देत, सोनोग्राफीच्या असू देत, त्या वेळोवेळी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून आई आणि बाळ हे दोघंही सुखरूप राहावेत आणि 9 महिन्यानंतर आपल्याला जो रिझल्ट लागणार तो अतिशय आनंददायी असावा. तर हे झालं गर्भावस्थेत घ्यावीची काळजी, पण त्याच्यानंतर काय काळजी घ्यायला हवी? डिलिव्हरीनंतर सुद्धा आईची खरी परीक्षा असते, कारण ते छोटं बाळ, स्वतःची तब्येत, त्या बाळाला दूध पाजणं हे सगळंच तिचा नवीन अनुभव असतो. त्यामुळे त्याही वेळेला न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घेणं, आपल्या मनाची पॉझिटिव्हिटी ठेवून बाळाचं संगोपन करणं, जास्तीत जास्त त्याला ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान देणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढं जाऊन पण मी सांगेन की पुढचा विचार करून फॅमिली प्लॅनिंगचं नियोजन करणं की आपल्याला 2 बाळांमध्ये कमीत कमी 2 ते 2.5 वर्षाचं अंतर कसं राखता येईल, ह्या दृष्टीने फॅमिली प्लॅनिंगचं सुद्धा व्यवस्थित पूर्वनियोजन करणं हे सगळं गरजेचं आहे. अच्छा, तर आता नुकतेच आपण पाहतो की गर्भसंस्कार एक महिलांच्या गर्भावस्थेत केले जातात, हे कितपत फायद्याचे आहेत? गर्भसंस्कारामध्ये निश्चितच मी म्हणेन त्यात जे व्यायाम शिकवले जातात, जे श्वसनाचे व्यायाम शिकवले जातात हे फायद्याचे आहेतच. आणि दुसरी गोष्ट, गर्भसंस्काराच्या वेळेला जे तुम्हाला मानसिक शांतता मिळते, काही श्लोक, काही चांगली वचनं ऐकवली जातात, ह्यानी स्त्रीची पॉझिटिव्हिटी वाढत जाईल असं मला वाटतं. आता पोटातला गर्भ त्यातलं काय ऐकतो आणि काय संस्कार घेतो हे माहीत नाही, पण निदान आईला जरी त्यातनं समाधान आणि आनंद मिळत असेल तर ते गरोदरपणासाठी तिच्या पूरकच आहे. तर आज आपण मातृसुरक्षा दिनानिमित्त मॅडमशी बोललो आणि त्यांनी खूप छान अशी माहिती आपल्याला दिली आणि ही माहिती नक्कीच आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर थँक्यू मॅडम. धन्यवाद.